घरगुती पाणीपट्टीत 21 वर्षांनंतर 900 रुपयांनी वाढ करण्यात आली असली तरी शहर पाणी पुरवठा योजना तोट्यातच आहे। सद्यस्थितीत पाणी योजनेवर दरवर्षी 44,67,00,000 रुपयांचा खर्च होत आहे। पाणीपट्टी वाढवली असली तरी उत्पन्नात केवळ 10 कोटींचीच वाढ होणार आहे। अद्यापही 20 ते 25 कोटींची तूट कायम राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी वाढीव पाणीपट्टीनुसार बिले भरून सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलं। महानगरपालिकेने 2003 नंतर पहिल्यांदाच घरगुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ केली आहे। दरम्यान याबाबत आयुक्त डांगे यांनी शासनाचं धोरण, पाणी योजनेचा खर्च आणि उत्पन्न यातील तफावतीकडे लक्ष वेधलं आहे। शासनाच्या धोरणानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणी पुरवठा योजना स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं घरगुती वापराच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे। 2003 मध्ये तत्कालीन प्रशासकांनी दरवाढीबाबत निर्णय घेऊन घरगुती पाणीपट्टी अर्धा इंची नळ कनेक्शन 806 रुपयांवरून 1500 रुपये केली। तेव्हापासून आजपर्यंत पाणीपट्टीत वाढ झालेली नाही। महानगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे उत्पन्न 10.23 कोटी रुपये असून खर्च 44.67 कोटी रुपये होत आहे। दरमहा 2,80,00,000 रुपये वीज बिल येत असून त्यापोटी 33,60,00,000 रुपये दरवर्षी खर्च होत आहेत। रिपीट, धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यापोटी 2,60,00,000 रुपये दरवर्षी पाटबंधारे विभागाला भरावे लागतात। उर्वरित 8 कोटी रुपये योजना चालवण्यासाठी खर्च येत आहे। त्यामुळे महानगरपालिकेस 34.41 कोटी रुपये तूट येत आहे। घरगुती पाणीपट्टीमध्ये दरवाढ केल्यानं महानगरपालिकेचे उत्पन्न 10.9 कोटींनी वाढणार आहे। त्यानंतरही महानगरपालिकेस 24.31 कोटींची तूट होणार आहे। शहर पाणी पुरवठा योजनेसह वितरण व्यवस्थासाठी येणारा खर्च, वीज बिल, दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची कामं, आस्थापना खर्च आदी खर्चामध्ये कित्येक पटीनं वाढ झाली असल्याचं आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केलं। अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत घरपट्टी वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत आहे। लोकांना शास्ती माफीमध्ये आपण 100% सूट दिलेली आहे। काही सजग नागरिकांनी त्याचा लाभ घेतला, परंतु बहुतांश नागरिकांनी या मोहिमेकडे किंवा या शास्ती माफीकडच्या सवलतीकडे दुर्लक्ष केले। अशा दुर्लक्ष करणारे जे लोक आहेत त्यांना आमच्या महापालिकेचा जो मालमत्ता कर डिपार्टमेंट आहे किंवा ज्याला आपण घरपट्टी वसूल करणारे कर्मचारी ते त्यांच्या फॉलोअप घेत आहेत, त्यांच्या घरभेटी देत आहेत, त्यांना विनंती करतायत, परंतु ते जर भरण्यास असमर्थ दर्शवत असेल तर त्यांचे जंगम आणि मालमत्ता जे आहे तर ते आपण जप्त करीत आहोत। आतापर्यंत आपण जवळजवळ 42 जप्त्या मोहीम आपण केलेली आहेत आणि येणाऱ्या पुढच्या मार्च महिन्यामध्ये आपण ही जप्ती मोहीम अतिशय तीव्र करू आणि निश्चितपणे आपण कठोर उपाययोजना करून वसुली करून घेऊ।